मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर इकडे आता सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी चाललेली आहे आणि दुधीचे पराठे आपण नाश्त्यात करणार आहे. तर त्यासाठी लाडूबाई जरा दुधी किसून देते मला. तर इकडे म्हटलं आता एका बाजूला उसळ पण मी टाकलेली होती शिजायला थोडीशी, कारण उसळ खायची होती मुलांना. तर ती पण म्हटलं थोडी थोडी देता येईल दोघांना. तर अगदी थोडीच होती, तर म्हटलं आपण दुधीचे पराठे वगैरे करूया म्हटलं नाश्त्याला. तर इकडे दुधी किसून घेतला, त्यातलं पाणी काढून घेतलं आणि त्यातलं जे पाणी ना ते जर राहू दिल्यानंतर कणिक खूप असं पातळ होतं, मग लाटायला फार हे होतं. त्यानंतर त्यामध्ये बाजरीचं पीठ घातलं आहे, दादरचं घातलं आहे आणि डाळीचं पीठ घालणार आहे आणि गव्हाचं पीठ थोडं जास्त घालायचं आहे. ओवा घालायचा आहे आपल्याला, जिरे घालायचं आहे आणि हळद घालायचं आहे, लाल तिखट घालायची त्यामध्ये. त्यानंतर धणेपूड घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. वाटलं तर कसुरी मेथी पण आपण घालू शकतो. आणि त्यानंतर मग ते जे किसून घेतलेलं दूध आहे ना त्यामध्येच आपल्याला ते कणिक करून घ्यायचं. अगदी वाटलं तरच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे, नाहीतर मग पातळ होऊन जातं. तर इकडे आता पराठे मी लाटून घेणार आहे कणिक झाली की. आणि खूप वेळ कणिक करून पडू पण देऊ नका, नंतर मग ते फार हे होऊन जातं, पातळ होतं. इकडे आता आपण मिरचीचा ठेचा करून घेणार आहे. तर मिरची घेतली, लसूण घेतलं आहे, कोथिंबीर आणि मीठ घालायचं आहे. मिक्सरला किंवा खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे आणि दाण्याचं कूट घालून मस्त आपण गरमागरम असा ठेचा आपण करून घेणार आहेत. आणि तो जरा तेल घालून परतून घ्यायचं आपल्याला, मग छान होतो. आणि मीठ पण घालायचं त्यामध्ये चवीनुसार. त्यानंतर आता गरमागरम आपल्या दुधीचा पराठा आणि मिरचीचा ठेचा रेडी झालेला आहे. तर हा छोटासा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.